श्री स्वामी समर्थ 19 अध्याय. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण, तेणे होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंथ सुलभ होत असे. सच्चरित्रे श्रवण करिता परमानंद होय चित्त. ओळखूये सत्यासत्यता परमार्थ प्रपंचाची. या नरदेहा येऊन काय करावे आपण, जेणे होईल सुगम दुस्तर हा भवपंथ. ज्यांसी वाणी ती भले, सज्जन ज्या मार्गा गेले. सर्व दुःख मुक्त झाले, तो पंथ धरावा. बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामी चरिता. अत्योदरे करिता सर्वार्थ पाविजे निश्चये. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री, नामे नृसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती, अजरामर राहिली. कृष्णा तटाती क्षेत्रे पवित्र, ती देखिले त्यांनी समस्त. नाना योग्याभ्यासी बहुत, महासाधू देखिले. करावे हठयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरोन, शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी, देखिले अनेक तापसी. जे सदा अरण्यवासी, योगाभ्यासी बैसले. एक सूर्यमंडळ विलोकित, एक पंचाग्नी साधन करीती. एक वायू भक्षिताती, मौन धरती किती एक. एक झाले दिगंबर, एकी केला ऊर्ध्वकर. एक घालिती नमस्कार, एक ध्यानस्थ बैसले. एक आश्रमी राहोन, शिष्या सांगती गुह्य ज्ञान. एक करीती तीर्थाटन, एक पूजनी बैसले. ऐसे असंख्य देखिले, ज्ञान तयांचे पाहिले. कित्येकांचे चरण धरिले, परी गेले व्यर्थची. हठयोग परम कठीण, कैसा करावा साध्य आपण. याविषयी पूर्ण ज्ञान, कोणी तया ते सांगेना. एके समयी अक्कलकोटी, स्वामी दर्शनेच्छा धरुनी पोटी. आले नृसिंह सरस्वती, महिमा श्रींचा ऐकोनी. नृसिंह सरस्वती दर्शनासी, येती कळले समर्थांसी. जाणिले त्यांच्या हतगतासी, अंतरा माझी आधीच. सन्मुख पाहुनी तयांना, आज्ञाचक्र भेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची, समाधी लागली साची. स्मृती न राहिली देहाची, ब्रह्मरंती प्राणवायू. आश्चर्य करती सकळ, असो झाली या काही वेळ. समाधी उतरुनी तात्काळ, नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजांवरी मस्तक ठेविले झडकरी. सद्गतीत झाले अंतरी, हर्षपोटी न सामावे. उठोन या करीती स्तुती, धन्य धन्य हे यती मूर्ती. केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवाचे. मी आज कित्येक दिवस, हठयोग साधन करायास. केले बहुत सायास, परी सर्व व्यर्थ गेले. स्वामी कृपा आज झाली, तेणे माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती, आळंदी क्षेत्री परतोन येती. तेथेची वास्तव्य करीती, सिद्धी प्रसन्न जयांना. बहुत धर्मकृत्य केली, दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी, अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, पाहुणे नृसिंह सरस्वती. समर्थ बोलले त्या समयासी, लोकी धन्यता पावलासी. वार योषिता पाळोनी, तियेसी द्यावे सोडोनी. तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभुवनी, अंती जासी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकलामणी. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी, विपरीत केवी करतील. परी अंतरीची खूण यती तात्काळ जाणून. पाहो लागले अधोवदन, शब्द एक न बोलावे. सिद्धी करोनी प्रसन्न, वाढविले आपुले महिमान. तेची वार योषिते समान, अर्थ स्वामी वचनाचा. असो तेव्हापासूनी, सिद्धी दिदली सोडोनी. येवोनी राहिले स्वस्थानी, धर्मकृत्य बहु केली. यशवंतराव भोसेकर, नामे देव मामलेदार. त्यांसीही ज्ञान साचार, समर्थ कृपेने जहाले. ऐसे सच्छिष्य अनेक, श्रीकृपेने ज्ञानी विशेष. ज्यांनी ओळखिले आत्मस्वरूप, महिमा त्यांचा न वर्णवे. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्यांची प्रसिद्ध सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य, होनी बंड केले. समर्थांची कृपा होता, इच्छित कार्य साधले सर्व तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता, दर्शना ते पातला. करी नग्न तलवार, घेऊनी आला श्रींसमोर. घालोन साष्टांग नमस्कार, मना माझी प्रार्थित. स्वकार्य चिंतोनी अंतरी, खण्डक दिदले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा करी, तरी खन्नग्न हाती देतील. जाऊनी बैसला दूर, श्रींनी जाणिले अंतर. त्यांचे पाहुनी कर्म घोर, राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी, सत्वर आला बाहेरी.
तर वडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी. वासुदेवराव पाहोनी खिन्न झाला अंतकरणी. समर्थांते आपुले करणी नावडे सर्वता म्हणत असे. कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खणक करी. परी तो अभिमानी पुरुष खणग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानास. झेंडा उभारिला बंडाचा त्यात त्यासी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त त्याता भोसले विख्यात. राहती अक्कलकोटांत राजाश्रित सरदार. काही कारण झाले संसारी मन विटले. मग प्रपंचाते सोडिले भक्त झाले स्वामींचे. मायापाश तोडुनी दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी करिताती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीशी मृत्यू समय पातला. पाहुनिया विपरीत परी श्रीचरण धरिले झडकरी. उभा राहिला काळ दुरी नवलपरी जहाले. दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवाणी मरण माझे चुकवावे. ते पाहुनी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पैल तो ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे त्वरित स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तत्काळ ऋषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेंवर. जन पाहुणे आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिताती. बैलाप्रती दिदली मुक्ती मरण चुकले तात्यांचे. ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे. जयाची लीला अगम्य ध्याती जाचे निगमागम. सूर नर वर्णिताती गुण अनादि सिद्ध परमात्मा. नाना रूपे नटोनी स्वेच्छे विचरे जोयाजनी. भक्ता सन्मार्ग दाखवूनी भवसागरी तारित. त्या परमात्माचा अवतार श्री स्वामी यती दिगंबर. प्रकट झाले धरणीवर जगदुद्वारा कारणे. त्यांची पदसेवा निशिदिनी करोनी तत्पर सदा भजनी. विष्णू शंकराचे मनी हेची वसोद जैव. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.